नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी आज हा व्हिडिओ नव्याने घेऊन आलेली आहे की महाराष्ट्र स्टेट स्टॅटिस्टिक बेस्ड ऑन एनटीए रिझल्ट पब्लिश्ड सिटी वाईज अँड सेंटर वाईज. हा रिझल्ट काल 20 तारखेला पब्लिश झालेलाच आहे आणि टोटल कॅन्डिडेट इन महाराष्ट्र जवळजवळ अपीअर केलेले विद्यार्थी 2,75,245 विद्यार्थी होते आणि त्यातले क्वालिफाय झालेले विद्यार्थी जवळजवळ 1,42,665 विद्यार्थी झालेले आहेत. आणि अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांचा मला कॉल आणि मेसेज बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कालपासून येत आहे की मॅडम 600 प्लस विद्यार्थी किती आहेत महाराष्ट्रामध्ये, 500 प्लस किती आहेत. तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण मी डाटा अनालिसिस आपला पूर्ण अगदी महाराष्ट्राचा विद्यार्थ्यांचा जे क्वालिफाय विद्यार्थी झालेले आहेत 1,42,665 विद्यार्थी आणि अपीअर केले होते 2,75,040 विद्यार्थी अपीअर केले होते. त्यातले जे 1,42,665 विद्यार्थी आहेत त्यातल्या मुलांनी स्टुडंट जे आहेत त्याच्यामध्ये पूर्ण मी डाटा अनालिसिस काढलेला आहे आणि ही पूर्ण तुम्ही अगदी पूर्ण पाहू शकता मार्क आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट. 700 मार्कवाले विद्यार्थी जवळजवळ पूर्ण आपल्या महाराष्ट्रामधून टोटल आम्ही काढलेले आहेत. 700 प्लस वाले विद्यार्थी तर 205 विद्यार्थी आहेत आणि 650 प्लस वाले विद्यार्थी 2,585 विद्यार्थी 600 प्लस वाले विद्यार्थी आहेत आणि 600 मार्क वाले विद्यार्थी जवळजवळ 6,167 विद्यार्थी 600च्या प्लस वाले विद्यार्थी आहेत आणि 550 विद्यार्थी प्लस असलेले विद्यार्थी आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 14,071 विद्यार्थी आहेत आणि 500 प्लस वाले विद्यार्थी जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 21,274 विद्यार्थी जवळजवळ पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामधून विद्यार्थी आम्ही पूर्ण डाटा हा अनालिसिस काढलेला आहे. तर हा पूर्ण अगदी डाटा मी तुमच्या समोर ठेवलेलाच आहे आणि हे वरील डाटा पाहून लक्षात आपल्याला येत असेल की महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांची अत्यंत प्रभावशाली कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे 700 ते 600 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्याचे विश्लेषण असे आपल्याला दिसून येते की स्टेट लेवल काउन्सिलिंग जेव्हा आपलं SME येईल त्या प्रक्रियेतही यावर्षीचा कट ऑफ अगदी जास्त जाऊ शकतो आणि एक्सपेक्टेड कट ऑफ 2024चा ओपन कॅटेगरीच्या पण विद्यार्थ्यांचा जवळजवळ गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर नंबर लागायचा असेल तर 630 ते 640 मार्क असणं खूप आवश्यक आहे. तर आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजची सीट मिळेल आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जवळजवळ 600च्या जवळपास असण्याची मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहे त्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज पण मिळण्याची शक्यता आहे. तर अगदी हे कोणतेही प्रश्न आपले असतील किंवा अधिक माहितीसाठी आमच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. मी माझा नंबर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि आम्ही फ्री व्हॉट्सअप लिंक पण मी माझी याच्यामध्ये दिलेलीच आहे. त्या फ्री व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून अगदी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता आणि मी माझा नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्या नंबरवर तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती घेऊ शकता. आणि आता सध्या आमचं पेड काउन्सिलिंग सुद्धा सध्या चालू झालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे त्याही विद्यार्थ्यांनी आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन होऊन अगदी तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर हे मी पूर्ण अगदी टोटल कॅन्डिडेट ऑफ महाराष्ट्र आणि 700, 650, 600, 550 आणि 500 असे प्रत्येक मार्क ज्या विद्यार्थी आपले महाराष्ट्रामधून तमाम आपले एक्झाम दिलेले विद्यार्थी आणि त्यांचं हे नंबर ऑफ कॅन्डिडेट किती आहे त्याचं ह्या पूर्ण मी डाटा अनालिसिस काढलेला आहे. आणि पुढचा माझा मी व्हिडिओ डिस्ट्रिक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन अगदी प्रत्येक सिटी वाईज म्हणजे ह्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल्समध्ये सांगणारच आहे. अगदी प्रत्येक अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड असं हे प्रत्येक जवळजवळ जे आपले जे डिस्ट्रिक्ट आहे जवळजवळ 35 टू 36 ह्या प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज मी अगदी 700 टू 500 पर्यंतच्या मार्कविषयी तुम्हाला अधिक माहिती प्रत्येक सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर दुसरा तुम्ही माझा येणारा नवीन मी व्हिडिओ आणखीन YouTubeला मी टाकणारच आहे. तुम्ही अगदी डिटेल्समध्ये पहा आणि गरजू विद्यार्थ्यांना पण हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा आणि जे काही विद्यार्थी आपले नवीन असेल तरी नक्कीच आमच्या चॅनलला हा लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे युजफुल तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.